नमस्कार मंडळी, सान्वीज किचनमध्ये पुन्हा एकदा मनापासून तुमचं स्वागत। आज मी बनवणार आहे हिवाळा स्पेशल असा टोमॅटोचा सार, ज्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत, जसं सर्दी खोकल्यापासून बचाव, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आपली। याच्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट व व्हिटॅमिन सी मुळे लहान मुलांनाही याचे खूप फायदे आहेत। तर इथे सर्वप्रथम मी टोमॅटो असे कट करून घेतले आहेत। त्यामध्ये आपल्याला थोडं खोबरं, कांदा कट करून टाकायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये। शिजवून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडी धना जिरा पावडर टाकायची आहे। मी इथे थोडी चिंच ॲड केली आहे, जेणेकरून त्याला छान असा आंबटपणा येईल। 3-4 पाकळ्या आपल्याला लसूण टाकायचे आहेत, की थंडीमध्ये लसणाचेही आपल्या शरीरासाठी खूप फायदे असतात। सो मी इथे लसूण ॲड केली आहे आणि त्यानंतर आपण थोडासा गूळ टाकणार आहे, जेणेकरून ह्याला छान गोड अशी ही टेस्ट येईल। आंबट गोड असं खायला खूप छान लागतं। ते तुम्ही भातासोबत किंवा असंचही पिऊ शकता। सो हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकत्र करून त्याचं असं छान बॅटर करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। त्यानंतर आपण ह्याला फोडणी घालणार आहोत। तर इथे मी तेलामध्ये थोडं राई, थोडं जिरं, कढीपत्ता, मी इथे मिरची टाकली आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची तर टाका, तिखटप्रमाणे तुम्हाला जसं आवडेल तसं। थोडंसं मी इथे लाल तिखट टाकलं आहे कलरसाठी, तेही ऑप्शनल आहे। सो हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये आपली जी प्युरी होती ती ॲड करायची आहे। व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ आणि थोडी हळद टाकायची आहे ह्याच्यामध्ये आणि एक उकळी येऊ द्यायची आहे। व्यवस्थित उकळी आली की खाण्यासाठी आपला रेडी आहे टोमॅटोचा सार। नक्की ट्राय करा, हिवाळ्यामध्ये खूपच उपयुक्त आहे आपल्या शरीरासाठी आणि पोटही छान भरतं, मनही भरतं। मला कमेंट करून सांगा कसं झालं आहे। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये। थँक्यू सो मच, बाय बाय।